उद्धव ठाकरेंचे जे 6 खासदार फुटले त्यात सर्वात जास्त क्लायमॅक्स दिला तो ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील. संजय दिना पाटील यांची ओळख म्हणजे उद्धव ठाकरेंचे मुंबईतील विश्वासू खासदार. ऑपरेशन टायगर यशस्वी होणार नाही आणि आपले खासदार फुटले तरी मुंबईतील खासदार फुटणार नाहीत असा विश्वास उद्धव ठाकरेंना होता. कारण मुंबई म्हणजे उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जातो. यातही सर्वात विशेष म्हणजे जे 3 खासदार उद्धव ठाकरेंकडे राहिले आहेत त्यापैकी 2 खासदार हे मुंबईतीलच आहेत. अरविंद सावंत जे दक्षिण मुंबईचे खासदार आहेत आणि अनिल देसाई जे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार आहेत. हे दोनही खासदार मुंबईतील असल्याने उद्धव ठाकरेंशी त्यांनी गद्दारी केली नाही असं बोललं जातंय. आता याच निष्ठावांमध्ये संजय दिना पाटील सुद्धा असतील असं बोललं जात आहे. कारण संजय दिना पाटील यांनी आधीच माध्यमांसमोर हे स्पष्ट केलं होतं की ते उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाहीत. पण शेवटी जेव्हा मध्यरात्री हे खासदार फुटले तेव्हा त्यांच्यासोबत संजय दिना पाटील सुद्धा दिल्लीला गेले. संजय दिना पाटील यांनी सुद्धा वेगळा गट स्थापन करण्याच्या पत्रावर सही केली. पुढे जेव्हा काल उद्धव ठाकरे गटाने खासदारांची बैठक बोलावली तेव्हा संजय दिना पाटील यांनी सांगितलं की ते बैठकीला उपस्थित राहतील पण ते बैठकीला आलेच नाहीत. सर्वात विशेष म्हणजे ज्या दिवशी ठाकरे गट फुटला आणि त्यांनी वेगळा गट स्थापन करणाऱ्या पत्रावर सह्या केल्या त्याच दिवशी ठाकरे गटाची पत्रकार परिषद पार पडली. पण ही पत्रकार परिषद पार पडल्यावर खासदार संजय दिना पाटील यांनी खासदार अरविंद सावंत यांना फोन केला आणि आपला पत्रकार परिषदेत उल्लेख करू नका अशी विनंती त्यांनी केली. पुढे ही विनंती केल्याचं अरविंद सावंत यांनी थेट माध्यमांना सांगितलं. तसेच संजय दिना पाटील हे फुटलेले नाहीत, ते परत येतील असा उद्धव ठाकरेंना विश्वास बसला. तसंच संजय दिना पाटील यांनी हे थेट सांगितलं होतं की त्यांनी वेगळा गट स्थापन करणाऱ्या पत्रावर सही केलेली नाही. यामुळं संजय दिना पाटील मागे येतील आणि एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर फेल जाईल असं उद्धव ठाकरेंना वाटलं. कारण संजय दिना पाटील यांनी सांगितलं होतं की ज्याला जायचंय ते जातील, जे जाणार ते तुम्हाला दिसतील, आम्हाला हैराण करू नका. संजय राऊत, अरविंद सावंत हे आमचे नेते आहेत, ते यावर बोलतील, आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. पण संजय दिना पाटील यांनी 24 तासातच उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द 2 वेळा घुमवला. नक्की काय घडलं? संजय दिना पाटील यांचा राजकीय इतिहास नेमका काय आहे? उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाण्याचा धोका त्यांनी कसा पत्करला? जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. गुरुवारी नवी दिल्लीत ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाची एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला सर्व 9 खासदारांनी उपस्थित राहावे यासाठी पक्षाने अधिकृत व्हीप देखील बजावला होता. ज्या 6 खासदारांच्या बंडखोरीची चर्चा होती त्यात संजय दिना पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपण ठाकरेंसोबतच असल्याचा आभास निर्माण केला. बैठक सुरू असताना जेव्हा ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा संजय दिना पाटील यांनी आपण विमान पकडून लगेच बैठकीच्या ठिकाणी पोहोचत असल्याचं खोटं उत्तर दिलं. परंतु प्रत्यक्षात ते आलेच नाहीत. लोकसभेच्या अध्यक्षांना सादर केलेल्या सुरुवातीच्या पत्रात संजय दिना पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याची चर्चा होती, ज्यामुळे उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत आशा होती की पाटील गद्दारी करणार नाहीत. पण त्यांनी दिल्लीतील बैठकीला दांडी मारून आपण एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरचा भाग झालो असल्यावर शिक्कामोर्तब केलं. या खोटारडेपणामुळे संतप्त झालेल्या ठाकरे गटाने अखेर उद्धव ठाकरेंशी चर्चा करून संजय दिना पाटील यांच्यासह अनुपस्थित 6ही खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून 7 दिवसात उत्तर न दिल्यास थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. संजय दिना पाटील यांचा राजकीय इतिहास पाहिला तर ते मूळचे कट्टर शिवसैनिक किंवा ठाकरे गटाचे जुने कार्यकर्ते नाहीत. त्यांचा राजकीय प्रवास प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सुरू झाला होता. ईशान्य मुंबई हा त्यांचा मूळ बालेकिल्ला असून त्यांचे वडील दिना बामा पाटील हे देखील या भागातील कामगार नेते आणि प्रतिष्ठित राजकारणी होते. वडिलांचा हाच वारसा पुढे चालवत संजय दिना पाटील यांनी 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर भांडूप विधानसभेतून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 2009च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ईशान्य मुंबई मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र 2014 आणि 2019च्या मोदी लाटेत त्यांना भाजपच्या उमेदवारांकडून सलग पराभवाचा सामना करावा लागला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर आणि बदलत्या समीकरणांमुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवत मुंबईतील अत्यंत आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या ईशान्य मुंबई मतदारसंघातून त्यांना थेट लोकसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नावाचा आणि शिवसेनेच्या मुंबईतील मजबूत कॅडरचा पूर्ण पाठिंबा मिळाल्यामुळेच संजय दिना पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून पुन्हा एकदा संसदेची पायरी चढली होती.
उद्धव ठाकरेंनी शून्यातून खासदार बनवले असतानाही संजय दिना पाटील यांनी मुंबईत राहून ठाकरेंच्या विरोधात जाण्याचा हा मोठा धोका का पत्करला याबद्दल आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। मुंबईत ठाकरे गटाची ताकद मोठी आहे, तसेच त्यांचे कॅडर अत्यंत आक्रमक मानले जाते। अशा परिस्थितीत मुंबईत राहून बंडखोरी करणे सोपे नसते। शिंदे गटाकडून त्यांना भविष्यातील राजकीय सुरक्षेचे आणि मोठ्या निधीचे आश्वासन मिळाल्याचं बोललं जात आहे। आता या बंडखोरीचे थेट पडसाद मुंबईच्या स्थानिक राजकारणावर पडू लागले आहेत। खासदार फुटल्यानंतर आता ठाकरे गटाचे नगरसेवकही फुटणार का अशी मोठी भीती निर्माण झाली आहे। कारण संजय दिना पाटील यांच्या कन्या राजोल पाटील या मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 114च्या नगरसेविका आहेत। नुकत्याच पार पडलेल्या मुंबई मनपाच्या महत्त्वाच्या बैठकीला ठाकरे गटाचे इतर सर्व नगरसेवक उपस्थित असताना राजोल पाटील या अचानक नॉट रिचेबल झाल्या आणि त्यांनी बैठकीला दांडी मारली। याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नगरसेवक किरण लांडगे आणि खासदार नरेश मस्के यांनी मोठा दावा केला आहे की ठाकरे गटाचे 20हून अधिक नगरसेवक सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या थेट संपर्कात असून कधीही पक्षांतर करू शकतात। मुंबई महापालिकेच्या बजेट वाटपात ठाकरे गटाच्या नगरसेवकांना प्रभागातील कामांसाठी अवघा 1 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याने नगरसेवकांमध्ये आधीच तीव्र नाराजी आहे आणि याच नाराजीचा फायदा शिंदे गट घेत आहेत। मुंबईतील खासदार आणि नगरसेवक फुटणे हे ठाकरे गटाच्या थेट जिव्हारी लागणारे आहे, कारण मुंबई हा उद्धव ठाकरेंचा मुख्य बालेकिल्ला समजला जातो। खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या या विश्वासघातानंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे ॲक्टिव्ह झाले आहेत। त्यांनी शुक्रवारी दुपारी 12 वाजता मातोश्री निवासस्थानी ईशान्य मुंबईतील सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली आहे। या बैठकीत ईशान्य मुंबईतील संघटनेची नेमकी भूमिका काय आहे हे जाणून घेतलं जाणार आहे। त्यामुळे खासदारांच्या गद्दारीनंतर आता मुंबईतील कार्यकर्ते आणि नगरसेवक ठाकरेंसोबत राहणार की शिंदेंच्या गळाला लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? संजय दिना पाटलांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आहे का? आम्हाला तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।